आधी पश्चिम बंगाल आणि आता केरळ. ईडीच्या पथकाला पुन्हा एकदा मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलंय. केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानावर ईडीनं छापा टाकला. त्यानंतर आक्रमक कार्यकर्त्यांनी ईडीला प्रचंड विरोध केला. पिनराई विजयन यांची मुलगी वीणा विजयन यांच्या एक्झॉलॉजिक सोल्युशन्स या IT कंपनीशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. केरळ हायकोर्टानं कोचिन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड आणि वीणा विजयन यांच्या एक्झॉलॉजिक सोल्युशन्स या IT कंपनीमधील संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणात ईडीच्या तपासाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. मंगळवारी हा निर्णय येताच बुधवारी पिनराई विजयन यांच्या घरी ईडी पोहोचली. पण त्यावेळी तिथं काय घडलं ते एकदा पहा. हे प्रकरण नेमकं काय ते सविस्तर समजून घेऊ. 2019 मध्ये CMRAच्या ठिकाणी धाडी पडल्या. या धाडीत CMRL ने 2017 ते 2019 दरम्यान पिनराई विजयन यांची कन्या वीणा विजयन यांच्या एक्झॉलॉजिक सोल्युशन्स कंपनीला 1,72,00,000 रुपये दिल्याचं समोर आलं. कोणतंही सॉफ्टवेअर किंवा IT सेवा न पुरवता हे पैसे बनावट खर्च म्हणून देण्यात आल्याचा आरोप आहे. हा खुलासा झाल्यानंतर ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. दरम्यान केरळमध्ये आता काँग्रेसचं सरकार आहे. मग काँग्रेसनं या कारवाईचा विरोध का केला नाही असा सवाल पिनराई विजयन यांनी विचारलाय. दरम्यान पिनराई विजयन यांनी यानंतर आपली भूमिका सुद्धा मांडली आहे. बऱ्याच काळापासून ईडीला माझ्या घराची झडती घ्यायची होती. मला असं वाटतंय की या झडतीमुळे काही लोकांना, विशेषतः राहुल गांधी सारख्या लोकांना खूप मोठं समाधान मिळेल. कारण ते विचारायचे की पिनराई विजयन यांच्या घरावर छापा का टाकला जात नाही आणि पिनराई विजयन यांना अटक का केली जात नाहीये. भाजप सरकार देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध नेहमीच जाणीवपूर्वक कारवाई करत आलंय. या विरोधात देशभर तीव्र आंदोलनही झालेत. काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांवर ईडीची कारवाई सुरूच राहिली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? यातील कशानंही आमचा अंत होणार नाहीये. आम्ही याकडे केवळ एक सुरुवात म्हणून पाहतोय. अशा कारवायांमुळे आमचं अस्तित्व मिटू शकेल असा विचार कुणीही करू नये. इथली जनता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. जेव्हा जेव्हा शत्रूंनी माझ्यावर हल्ला करण्याची तयारी केली आहे तेव्हा मला पक्षाचा खंबीर पाठिंबा मिळालाय. हा पाठिंबा अजिबात कमी झालेला नाहीये. हेच कार्यकर्त्यांनी आज सिद्ध करून दाखवलंय. एकूणच काँग्रेस शासित केरळमध्ये डाव्या पक्षाच्या माजी मुख्यमंत्र्यांवर केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईमुळे अनेक राजकीय प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळतील अशी अपेक्षा आहे. पण त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणांच्या कारवाई दरम्यान असा हिंसक विरोध करणं हे कितपत योग्य आहे असाही सवाल उपस्थित केला जातोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.